कौसल्या राणे हळू ओघडी लोचने दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसू सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखे राम जन्मला ही ओवी गात आणि प्रभू सियावर रामचंद्र की जय घोषामध्ये श्रीराम मठातील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। श्रीराम जन्मोत्सव समिती जगदंबा ग्रुप मित्रमंडळतर्फे श्रीराम मठामध्ये श्रीराम नवमीनिमित्त सकाळी 10 ते 12:30 यावेळेत हरिभक्तपरायण गिरीश महाराज चंद्रात्रे कळवणकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले। श्रीराम मंदिरामध्ये विशेष सजावट करण्यात आली होती। आकर्षक रांगोळी फुलांची आरास करण्यात येऊन राम लक्ष्मण सीतामाई आणि हनुमान यांच्या मूर्तींना आकर्षक असा पेहराव करण्यात आला होता। संगमरवरीच्या मूर्तींचं मनमोहक स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास रामजन्म झाला सुशोभित पाळण्यामध्ये प्रतिकात्मक मूर्ती ठेवल्यानंतर भाविकांनी पाळणा गीत गायलं आणि पाळणा हलवून भाविकांनी दर्शन घेतलं। यानंतर श्रीराम मंदिरात आरती संपन्न होऊन भाविकांना खिरापतीचा प्रसाद वाटवण्यात आला। दरम्यान गुढीपाडवा दिनांक 30 मार्चपासून दररोज रात्री 9 वाजता श्रीराम मंदिर उत्सव समितीच्या वतीनं श्रीराम मंदिर सभागृहात रामायणावर ज्योत्स्नाताई कुलकर्णी यांचं प्रवचन सुरू असून प्रवचन मालिकेची रात्री सांगता झाली। दिनांक 7 रोजी सायंकाळी 6 वाजता सुशोभित पालखीत राम आणि हनुमानाची मूर्ती ठेवून शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। एकादशीला दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता गिरीश महाराज कळवणकर यांचं सीता स्वयंवरानिमित्त कीर्तन संपन्न होऊन प्रसाद वाटपानं श्रीराम जन्मोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती मठाधिपती विनायक चंद्रात्रे प्रद्युम्न चंद्रात्रे यांनी दिली। दरम्यान वणी पंचक ऋषीतील हजारो भाविकांनी राम जन्मोत्सवास हजेरी लावली। दिवसभर श्रीराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।